नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आकाश हा संकर्षणसमोर अट ठेवतो की तुला या कामावरून काढून टाकलं जाईल किंवा तुला हे रेजिग्नेशन द्यावं लागेल. कारण जर तू मला खरं कारण सांगितलं नाहीस, भूमी तुझ्याकडे का आली तर. त्यावेळेला संकर्षण त्याला म्हणतो की तू काही केलंस तरी मला काहीच फरक पडणार नाही. कारण जो सेल्फ इस्टीम माणूस असतो, सेल्फ मेड माणूस असतो, त्या माणसाला कितीही काही केलं तरीही तो कमी पडणार नाही. तो कुठेही कचणार नाही. आपलं आयुष्य नव्याने सुरुवात करू शकतो आणि तसंच माझंही आहे. त्यामुळे काही झालं तरीही तू मला कितीही नकार दिलास, कितीही बोललास तरीही मी माझं जे काम आहे ते करणारच. तू जे काही करतोयस ते तुला हवं तर तुझ्या पद्धतीने करू शकतोस. परंतु एक गोष्ट कायमच लक्षात ठेव, काहीही झालं तरीही तू या गोष्टी अशा प्रकारे हँडल करायच्यात तर कर. पण तुला ही गोष्ट कधीच कळणार नाही आहे की भूमी माझ्याकडे कशासाठी आली आहे. या गोष्टीसाठी तुला खरं तर विचार करावा लागेल. त्यानंतर आता आकाश म्हणत असतो की ठीक आहे. मग तो म्हणतो की हो, जर तुला असं वाटत असेल की तू मला नमवशील आणि तू या सगळ्या गोष्टी करायला भाग पाडशील तर तसं ते अजिबात जमणार नाही आहे. काहीही झालं तरीही तुला या सगळ्या गोष्टींसाठी स्वतःला शांत बसवावंच लागेल. कारण तुला जर असं वाटतंय की तू मला अशा प्रकारे अट घालशील आणि भूमी तुझ्याजवळ येईल तर ते अजिबातच जमणार नाही आहे. काही झालं तरीही भूमी ही कितीही काही विचार केला तरी तुझी होऊ शकणार नाही. आता माझं ते घर सोडून तुझ्याकडे भूमी कधी येणार नाही हे लक्षात ठेव. तिथे भूमी येणं म्हणजे केवळ अशक्य आहे आणि या गोष्टीला तुला आता विचार करावा लागेल. चल ठीक आहे, तुला असं वाटतंय ना की तुला समजायचं आहे, तर मग पुढे तिच्याच तोंडून तुला कधीतरी समजेल की भूमी तिथे का राहिली आहे ते. परंतु ती आता तरी तुझ्याजवळ येणार नाही, कारण ती माझ्याकडे राहणार आहे. आमच्या दोघांचा सुखाने संसार सुरू आहे आणि त्यामुळे हा जो काही सुखाचा संसार आहे त्याला कोणीही काही करू शकणार नाही, असं तो आता बोलून दाखवतो. आणि त्याच वेळेला मग आता तो तिथे असलेलं जे रेजिग्नेशन लेटर असतो त्याच्यावर सही करतो आणि म्हणतो की हे घे, हे आहे माझं रेजिग्नेशन लेटर. तुला हवं तेव्हा याला तू स्वीकार करू शकतोस, तुला हवा तेवढा वेळ घेऊ शकतोस. परंतु एक गोष्ट नक्की की किती काही झालं तरीही मी काही भूमीच्या आयुष्यातून जाणार नाही आहे. भूमी ही कायम माझी आहे आणि ती माझीच राहणार आहे. असं म्हणून आता माझी भूमी तुझ्याकडे पुन्हा कधी येणार नाही, असं बोलून तो अगदी आनंदाने तिथून निघून जातो. कारण आता आकाशला त्या गोष्टीचा खूप राग आलेला असतो. आकाश आता तिथून निघून गेल्यावर त्याच्याकडे अगदी चिडूनच बघत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की संकर्षण हा घरी आलेला असतो आणि तो घरी आल्यानंतर रागाने त्याचं ब्लेझर वगैरे काढतो. मग भूमी त्याला विचारते की काय झालं, तुम्ही असे चिडलात का आणि तुम्ही रेजिग्नेशन लेटर का दिलं तिथे, काय कारण होतं. त्यावेळेला मग तो म्हणतो की आकाशने तसं करायला मला भाग पाडलं. आकाशची तशी इच्छा होती की मी तसं करावं आणि म्हणूनच मी हे सगळं केलं. तेव्हा मग भूमी म्हणते की असं असं का म्हणताय तुम्ही. तेव्हा मग तो म्हणतो की हो, मग काय म्हणणार होतो आणखी मी. अगं तुला समजतंय का आकाश काय काय करण्याचा प्रयत्न करतोय ते. अगं त्याने मला रेजिग्नेशन लेटर द्यायला भाग पाडलं. मला तो मेंबर्स कमिटीमधून बाहेर काढतोय आणि मला कारण विचारतोय की जर खरं जाणून घ्यायचं असेलच तर तू मला कारण सांग की हे सगळं काय झालंय, म्हणजे भूमी तुझ्याकडे काय आहे हे सगळं मला विचारत होता तो. मग त्यानंतर आता संकर्षण खूप चिडलेला असतो. तेवढ्यातच भूमी तिथे असताना ओजस येतो आणि म्हणतो की भूमी इकडे ये, प्लीज इकडे ये, मला तुला काहीतरी दाखवायचं आहे. असं म्हणून तो भूमीला हाताला धरून तिकडे घेऊन चाललेला असतो. भूमी म्हणते की ओजस बाळा काय झालं आहे, काय दाखवायचं आहे तुला. तेव्हा मग तो दाखवण्यासाठी तिथे तिला घेऊन जातो आणि म्हणतो की हे बघ, हे काय आहे, याच्यामध्ये सरप्राईज आहे एक तुझ्यासाठी, प्लीज ओपन कर ना. तेव्हा मग ती म्हणते की वाव, सरप्राईज काय आहे. म्हणून आता ती म्हणते की थांबा मी ओपन करते. असं म्हणून ती आता ते सरप्राईज ओपन करायला जाते. तेवढ्यातच तिथे मस्तपैकी छान एक चित्र असतं, भूमी आई असं लिहिलेलं. तेव्हा मग ते चित्र पाहिल्यावरती त्याला खूपच आनंद होतो. तो म्हणतो की भूमी आई, हे चित्र तेव्हा मग तुझ्यासाठी. ती म्हणते की वाव, हे माझ्यासाठी आहे, किती सुंदर आहे. तेव्हा मग तो म्हणतो की हो, तुझ्यासाठीच आहे भूमी आई. असं म्हणून तो तिला आई अशी हाक मारतो आणि ते पाहून भूमीला खूप बरं वाटतं. भूमी विचारते की ओजस बाळा मला सांग, हे चित्र तुला कोणी मला द्यायला सांगितलं. तेव्हा मग तो म्हणतो की अगं मीच काढलं होतं हे चित्र. अगं तुला हे चित्र आवडेल असं मला वाटलं, मला कोणी सांगितलं नाही चित्र दे म्हणून, मीच काढलं आहे तुझ्यासाठी. कसं दिसतंय. तेव्हा मग ती म्हणते की खूप खूप सुंदर दिसतं हे चित्र, खरंच खूप छान दिसतंय. तेव्हा मग तो म्हणतो की हो, मला माहिती आहे की तू हे सगळं माझ्यासाठी करतेस. तू मला आज त्या बॅड अंकलपासून वाचवलंस ना, तू तुझा जीव धोक्यात घातलास आणि मला वाचवलंस. आणि नाहीतर आई असल्याशिवाय कोणी असं वाचवत नाही ना, म्हणून तूच माझी आता भूमी आई आहेस. असं म्हणून आता
ती ओजस म्हणून त्याला जवळ घेते. अशा प्रकारे आता इथे पुन्हा एकदा ओजसला भूमीचं प्रेम मिळालेलं असतं आईचं. त्यामुळे संकर्षणला पण खूप बरं वाटलेलं असतं. आता तो त्यांच्याकडे अगदी प्रेमाने आणि आपुलकीने बघत असतो आणि गालातल्या गालातच हसत असतो. त्यानंतर इथे मानसी ही आकाशला विचारते की भाऊजी काय झालं तिथे. तेव्हा तो म्हणतो की मी संकर्षणला कॉर्नर करण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु तो सत्य सांगायला तयारच नाही आहे. काही झालं तरीही तो सत्य सांगतच नाही आहे की हे सगळं का झालं आहे आणि कशासाठी झालं आहे. मी त्याला किती विचारलं परंतु तो सांगतच नाही आहे. तेव्हा मग आता लगेचच भूमी कशी येणार हे विचारल्यावर आकाश म्हणतो की काळजी करू नकोस, भूमी आपल्या घरी लवकरच येणार आहे. असं करून ना म्हणजे मी एक एक गोष्ट करणार आणि संकर्षांच्या आयुष्यातल्या ना अडचणी वाढवतच राहणार. काही झालं तरीही या अडचणी वाढतीलच आणि नक्की संकर्षण एक दिवस कंटाळेल आणि भूमीला इकडे यायला सांगेल. मला माहिती आहे सगळं जे काही चाललंय ना ते त्या संकर्षणमुळे चाललंय. तो खरं तर ब्लॅकमेल करत असेल भूमीला, म्हणून हे सगळं होतंय. परंतु आता नाही. आता काही झालं तरीही नाही ह्या सगळ्या गोष्टी होणार. तेव्हा मग आता मानसी म्हणायला लागते की भाऊजी मला कळत नाही आहे पण ताई हे सगळं. तेव्हा मग तो म्हणतो की हो भूमी नक्कीच येणार आहे इथे. मला माहिती आहे काही झालं तरीही भूमी ही इथे नक्की येणार आहे. तेव्हा मग आता तो म्हणतो की तुला माहिती आहे का मानसी, किती काही झालं तरीही लवकरात लवकर ती येणार, कारण तुला माहिती आहे भूमी माझ्याशिवाय नाही जगू शकत आणि मी तिच्याशिवाय. त्यामुळे इश्क और मुश्क छुपाई नाही छुपते, हे जे काही म्हणतात ते खरं म्हणतात. तेव्हा मग मानसी म्हणते की म्हणजे. तेव्हा मग तो म्हणतो की प्रेम आणि सुगंध या गोष्टी ज्या असतात ना ते कितीही प्रयत्न केला तरी लपवता येत नाही. तसंच भूमीच्या आणि माझ्या बाबतीत आहे. आमच्या बाबतीत कितीही काही झालं तरी त्या गोष्टी लपणार नाहीत, हेही तितकंच खरं आहे. त्यामुळे मी या गोष्टींना अशा प्रकारे काही झालं तरी स्थान देणार नाही. मी या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे करेन, असं तो सरळ बोलून दाखवतो. तेव्हा मग तो तिथून निघून जातो आणि म्हणतो की मानसी बघ, येत्या 2 ते 3 दिवसामध्ये भूमी ही आपल्याकडे परत आलेली असेल आणि हा माझा शब्द आहे. किती काही झालं तरीही भूमीचं माझ्यावरचं जे काही प्रेम आहे ते अजिबात कमी होणार नाही. असं म्हटल्याबरोबर इथे आता आकाश तिथून त्याचा ब्लेझर घेतो आणि क्षितिजाकडे निघून जातो. नंतर मानसी पण तिथून बाजूला जाते. रागिनी म्हणते की काय यांचं मोठं प्रेम आणि सुगंध. खरंच काय बोलावं तेवढं नवलच आहे. ती भूमी तिकडे वेडी आणि हा इकडे वेडा. खरंच काही कळायला मार्ग नाही. आणि इथे आकाशने सांगितलेलं असतं की संकर्षण पण भूमीच्या प्रेमात पडलाय, कारण त्याच्या बोलण्यावरून जाणवत होतं की किती काही झालं तरी त्यालाही भूमी आवडायला लागली आहे. कारण भूमी आहेच तशी. एखादी व्यक्ती थोडा वेळ घालवेल तरी तिच्या प्रेमातच पडेल, अशीच भूमी आहे, असं तो बोलून दाखवत असतो. त्यानंतर मग रागिनीला एक फोन येतो. ती म्हणते की हॅलो कोण. तेव्हा तो म्हणतो की हॅलो रागिनी मॅडम, मी दीपकचा भाऊ बोलतोय. दीपकच्या घरावर पोलिसांनी जप्ती टाकली आहे. ती म्हणते की बापरे, मग तू सापडला का. तेव्हा मग तो सांगतो की नाही, दीपक त्यावेळेला घरात नव्हता, परंतु दीपकचं जे काही सामान होतं ना ते पोलिसांनी जप्त केलेलं आहे. आता काहीच कळत नाही आहे नेमकं काय आहे ते. त्यावेळेला मग आता रागिनी म्हणते की जप्त केले म्हणजे त्यामध्ये आता काही नाही ना प्रॉब्लेम. तो म्हणतो की नाही मॅडम, जर त्याच्यामध्ये तुमच्याविषयी काही लीड मिळाली तर. आता रागिनीला मात्र खूप भीती वाटू लागते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे संकर्षण टी व्ही लावून बसलेला असतो आणि तो भूमीच्या बाबतीत विचार करत असतो आणि कशाप्रकारे ओजसने भूमीचा आई म्हणून स्वीकार केला आहे हे सगळं तो पाहतो आणि त्याला आनंद होत असतो. नंतर मग संकर्षण गालातल्या गालातच हसत असतो आणि म्हणतो की अरे वा, चला म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी माझ्याच बाजूने होणार आहेत. तर आकाशचं बाजूला राहू दे, परंतु आता त्या आपल्या ओजसने भूमीचा स्वीकार केला आहे म्हणजे लवकरात लवकर ओजस आणि भूमी दोघं आई मुलासारखे असतील आणि भूमीनेही त्याला काही विरोध नाही केला. तिने त्याचा मुलगा म्हणून स्वीकारच केला. खरंच या गोष्टीचा खूप आनंद आहे, असं तो मनातच म्हणत असतो. नंतर तो म्हणतो की मग मला भूमीला सगळं काही सत्य सांगावं लागेल. पल्लवीच्या फोटोजवळ तो येतो आणि म्हणतो की पल्लू, तुला माहिती आहे का की आज काय झालं आहे. किती आनंदाचा दिवस आहे माझ्यासाठी, कारण आज मला असं वाटतंय की मी भूमीला सगळं सांगावं. भूमी खरंच आपल्या ओजसचा स्वीकार करते, परंतु तुला असं वाटतंय का मी चुकत नाही आहे. माझ्या मनात तर तू कायमच राहशील, परंतु पुढे सगळं होण्यासाठी, माझं घर पुढे नेण्यासाठी ओजस आणि भूमी एकत्र आलेत याचा खरंच मला खूप मोठा आनंद होतोय आणि ते सगळं अगदी व्यवस्थित घडेल. त्यामुळे मला किती आनंद झाला आहे हे मी शब्दात सांगू नाही शकत, असं तो बोलून दाखवत असतो. आणि त्याच वेळेला आता इथे पल्लवीकडे बघत असताना भूमी येते आणि भूमी येऊन म्हणते की पसारा केला ओजसने आणि ती आवरत असते. तेवढ्यातच भूमी असा आवाज देऊन संकर्षण काही सांगायला जाणार, तेवढ्यातच तिथे टी व्हीवरती न्यूज आलेली असते की आकाश महाजन यांची निर्घृण हत्या केली आहे.
त्यांच्या बंगल्याच्या बाहेरच त्यांच्या पोटामध्ये चाकू खुपसून त्यांची हत्या केली. हे ऐकल्यावर भूमीच्या पायाखालची जमीनच हादरते. ती खूप घाबरते आणि म्हणते की हे काय सगळं, हे असं कसं झालं, माझ्या आकाशला कोणी मारलं, नक्की काय झालं, असं ती आता विचारत असते. त्यावेळेला संकर्षण म्हणतो की भूमी भूमी शांत हो, असं काहीच होणार नाही आहे. भूमी म्हणते की नाही नाही, बघा संकर्षण काय चाललंय, हे टी व्हीवर असं का दाखवतायत, हे का असं बोलण्याचा प्रयत्न करतायत. नाही, माझ्या आकाशला असं काहीच होणार नाही आहे, मी त्याला असं काहीच होऊ देणार नाही आहे. संकर्षण प्लीज थांबवा, हा टी व्ही का बंद होत नाही आहे, असं म्हणून ती रडत रडत टी व्ही बंद करत असते आणि टी व्ही थांबवत असते आणि म्हणते आकाश, माझ्या आकाशला असं होऊ शकत नाही, माझा आकाश नाही, त्याला असं कोणी मारू शकत नाही, देवा हे काय केलंस तू, असं म्हणून ती आता तिथे रडत रडतच खाली बसते. आणि तिचा तो आक्रोश पाहून आणि तिची ती हळहळ पाहून संकर्षणलाही धक्काच बसतो आणि भूमी तिथे तशीच बसलेली असते. संकर्षण म्हणतो की भूमी थांब थांब, मी तुला पाणी आणून देतो, थांब. ती म्हणते नाही आकाश, असं नाही होऊ शकत, तुला माहिती आहे ना, तू मला असं कधीच सोडून जाऊ शकत नाही, तुला माहिती आहे ना, तुझी भूमी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. संकर्षण आकाशला माहिती आहे मला त्याच्याशिवाय नाही जगता येणार, तरीही तू हे सगळं का करतोय, नाही मला हे अजिबात नाही आवडत आहे, काही झालं तरीही आकाशपासून मी कधीच लांब जाऊ शकत नाही, कधीच हे सगळं होऊ शकत नाही, असं आता ती रडत रडतच म्हणत असते. संकर्षण म्हणतो की प्लीज भूमी शांत हो, शांत हो. परंतु मग ती म्हणते की नाही आकाश प्लीज असं नको ना, मला खरंच खूप त्रास होतो या सगळ्या गोष्टीचा, प्लीज आकाश, असं म्हणून ती आता रडत असते. आणि संकर्षण माझ्या आकाशला काहीच होऊ शकणार नाही, मी नाही जगू शकणार, असं म्हणून ती रडते आणि ती तितक्यातच ती बेशुद्ध पडते. आणि ती पडत असताना संकर्षण म्हणतो भूमी प्लीज थांब, काय होतंय तुला, असं म्हणून तो आता तिला धरायला चाललेला असतो आणि तो तिला धरायला चाललेला असतानाच ती तिथे बेशुद्ध होऊन पडते. आणि आकाश आकाश असंच तिचं बेशुद्ध होत असताना बोलणं असतं. आता संकर्षणला कळून चुकलेलं असतं की भूमीचं आकाशवर खूप प्रेम आहे आणि ती त्याला विसरू शकत नाही. नंतर रागिनी इथे त्याच्या माणसाला फोन लावते आणि तिच्या माणसाला सांगते की हे बघ, पोलीस स्टेशनमध्ये जे काही सामान आहे ना ते गायब करायचं आहे. आणि हो बघ आधी त्या सामानामध्ये काय, जर माझ्याविषयी काही माहिती असेल त्या सामानामध्ये तर ते सामान तू अगदी तिथून पळवून लाव, काही कर पण तिकडून ते गायब झालं पाहिजे, लंपास करते. शिवाय दुसरं काही सामान असेल तर असू दे, बघ माझ्या बाबतीत माहिती पडेल किंवा माझ्या गळ्यापर्यंत येईल असं काही असेल तर तिथून ते नक्कीच हलव, असं आता ती त्याच्या माणसाला सांगते आणि फोन ठेवते. आणि मग रागिनी म्हणते की पोलिसांनी ते सामान अगोदरच बघितलं असेल का, आणि जर बघितलं तर मग काय होईल असा विचार तिच्या डोक्यामध्ये आता येत असतो आणि त्यामुळे ती खूपच जास्त काळजीमध्ये असते. आता काय करावं काय नाही हा विचार तिच्या डोक्यामध्ये असतो. त्यामुळे आता रागिनी ही ग्लासात पाणी ओतते आणि त्याच गोष्टींचा विचार सुरू असतो. आणि नंतर ती म्हणते की सगळं काय आहे, तो इन्शुरन्सचे पैसे पण माझ्या बाजूने आलेले नाही आहेत. आता ती तिच्या इन्शुरन्सचा माणसाला फोन लावायला जाते आणि त्याला म्हणते की काय रे बाबा, माझ्या अकाउंटमध्ये पैसे, तो म्हणतो की मॅडम स्टेक आलेला आहे आणि चौकशी चालू आहे, त्यामुळे चौकशी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पैसे मिळणार नाही. रागिनी म्हणते की हे काय चाललं आहे काय माझ्या बाबतीत, म्हणजे रागिनी म्हणते की भूमी जसं म्हणते तसा माझा वाईट काळ सुरू झाला आहे का आता. आणि भूमी म्हणते की काय आहे ना रागिनी आत्या, की तुम्ही हे सगळं जे काही केलं आहे ना ती तुमची कर्म आहेत आणि ती तुमची कर्म ही तुम्हाला नक्कीच भोगायला लागू शकतात. तेव्हा मग रागिनी विचार करते की नाही, असं काहीतरी आहे जे की म्हणजे माझ्यापासून दूर होत आहे, नक्कीच काहीतरी गोष्ट घडते आहे, असं ती बोलून दाखवते. त्यावेळेला मग आता इथे भूमी ही रागिनीकडे बघत असते आणि म्हणते की हे बघ आत्या, काही झालं तरीही ना तुम्ही तुमच्या मागून कधीही तुमची कर्म सुटणार नाही आहेत, किती काही झालं तरीही तुम्हाला लवकरात लवकर अडकावं लागणार आहे. आणि म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, किती काही झालं तरीही तुम्ही या सगळ्यामध्ये अडकणार आहात. आता रागिनी विचार करते की झालं, या भूमीने जे काही सांगितलं आहे ना ते खरं निघते असं वाटतं मला. ही बया ना जे काही बोलते आहे त्या गोष्टी खऱ्या ठरतच राहतात, काय करायचं काहीच कळत नाही, असं म्हणून रागिनी म्हणते की आता या माणसाचं काय होतं इन्शुरन्सवाल्या काय माहिती, तो तरी पैसे देतोय की नाही हे काय माहिती. मग आता पैसेही गेले आणि बाकीच्या गोष्टी, दीपकही अडकला गेला, मग आता माझं काय होईल. रागिनी त्याच गोष्टीचा विचार करते आणि पुन्हा एकदा त्या इन्शुरन्सवाल्याला फोन लावते आणि म्हणते की काय रे काय झालं आहे. तेव्हा तो म्हणतो की मॅडम माफ करा, कारण तुमचं जे पैसे आहेत ना आता मी तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करू शकणार नाही आहे, कारण की या सगळ्या गोष्टींमध्ये ना ते भूमी मॅडमने खूप मोठा दबाव आणलेला आहे. जोपर्यंत इन्व्हेस्टिगेशन होत नाही, अभिजित खरोखर मेलाय की नाही या गोष्टींचं इन्व्हेस्टिगेशन होत नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टी. तर मग आता लगेच रागिनी म्हणते की असं कसं असेल, अभिजित हा काही जिवंत होता आणि त्याने तिला जाऊन सांगितलं की काय, हे सगळं काय झालं, असा विचार आता तिच्या डोक्यामध्ये येत असतो. आणि ते म्हणते की नाही, मी तर अभिजितला स्वतःच्या गळ्याने असं दाबून मारलं होतं, मग नक्की हे कसं झालं, अभिजित जिवंत कसा होईल, असा विचार आता तिच्या डोक्यामध्ये येत असतो.
आणि ती तोच विचार करत आता राहिलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इथे भूमी बेशुद्धच पडलेली असते. सारखा सारखा तिला संकर्षण उठवत असतो की भूमी प्लीज उठ ना उठ ना, परंतु ती उठत नसते. तेव्हा मग आता तेव्हा मग आता तो म्हणतो की नाही, काही झालं तरी भूमी उठायला तयार नाही आहे. तो तिला उठवण्याचा प्रयत्न करतो, भूमी प्लीज उठ, प्लीज लवकर उठ, परंतु तिला काही उठता येत नसतं. ती तशीच बेशुद्ध असते. आणि तेवढ्यातच तिथून ओजस येतो. ओजस म्हणतो की बाबा काय झालं आईला, ती अशी का झोपून आहे, काय झाले तिला. तेव्हा मग संकर्षण हा भूमीच्या चेहऱ्यावरती अगदी पाणी शिंपडत असतो, परंतु तरी ते पाणी शिंपडत असताना तिला उठायला होत नसतं. ओजस येतो आणि म्हणतो आई प्लीज उठ ना आई, तुला काय होतं आहे, असं म्हणून आता तो तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणत असतो की आई प्लीज उठ, परंतु ती उठत नसते. मग आता इथे संकर्षण म्हणतो की ओजस बाळा नको घाबरूस. तेव्हा तो म्हणतो की आईला उठव ना बाबा, तिला काय होतं आहे, तिला प्लीज असा काही त्रास होता कामा नये, प्लीज तिला उठव, असं म्हणून तो तिला आता उठवत असतो. आणि त्यानंतर मग आता उठवत असताना तो म्हणायला लागतो की बाबा प्लीज उठवा, आईला उठवा, असं म्हणून उठवत असतो. त्यामुळे तिला आता तिथे त्रास होत असतो. आणि मग भूमी आई अशा हाकेने ती उठते पण आणि म्हणते आकाश आकाश, आणि ती आता बडबडायला लागते. ओजस तिला मिठी मारतो आणि म्हणतो की आई तू उठलीस. तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश नाही, आकाशला माझ्या काही होणार नाही आहे, माझ्या आकाशला असं काहीच होणार नाही, असं फक्त ती बडबडत असते. आता संकर्षण ते सगळं बघतो आणि त्याला लक्षात येत असतं की हा सगळा जो काही त्रास होतोय ना, हा त्रास खरं तर आकाशमुळे होतोय आणि भूमीला त्याला भेटायला जायचं आहे. संकर्षण म्हणतो की भूमी प्लीज थांब, काही होणार नाही, शांत हो तू. पण ती काही ऐकायलाच तयार नसते. ती म्हणते की नाही, काही झालं तरीही मला जावंच लागेल, मला जायचं आहे, असं म्हणून ती आता जायला सांगत असते. तेवढ्यातच आता ओजस आवाज देतो की आई आई प्लीज उठ. आणि मग तो आवाज ऐकत असताना भूमी जात असताना संकर्षण म्हणतो की नाही, काही झालं तरीही आता भूमीला मी थांबवणारच. आता तो तिच्याकडे धावत येतो आणि म्हणतो की बाबा आई कुठे गेली आपली, तिला बोलवा ना प्लीज, तिला बोलवा ना, तिला कुठेही जाऊ देऊ नका, माझी आई मला सोडून गेली, आता भूमी आई पण मला सोडून जाणार का. असं ऐकल्यावर आता संकर्षणला खूपच वाईट वाटतं. तो म्हणतो की नाही बाळा, अजिबात काळजी करू नकोस, असं काही होणार नाही आहे, तुझी आई तुला कुठेही सोडून जाणार नाही आहे, अजिबात घाबरू नकोस, असं तो बोलून दाखवतो. त्यावेळेला मग आता संकर्षण म्हणतो की मी आणेन तिला. तेव्हा मग तो म्हणतो की प्लीज माझ्या भूमी आईला घेऊन ये ना बाबा, असं म्हणून तो तिला आणायला सांगत असतो. त्यावेळेला तर संकर्षण म्हणतो की हो, नको काळजी करूस, आत्ताच्या आता मी तुझ्या भूमी आईला घेऊन येतो, हां, तू नको घाबरू, तू इथे एकटाच थांब. आता संकर्षण आणि ओजस एकमेकांना मिठी मारतात आणि मिठी मारल्यानंतर पहिल्यांदाच त्या दोघांमधलं बापलेकाचं प्रेम व्यक्त झालेलं असतं. भूमी जाण्यामुळे का होईना, परंतु त्याला खूप बरं वाटलेलं असतं, कारण काही झालं तरीही संकर्षणला बरं वाटतं ओजसने मला बाप म्हणून स्वीकारलं. तेवढ्यात भूमी रस्त्यावरून धावत धावत चाललेली असताना संकर्षण तिच्या मागे मागे असतो आणि भूमी प्लीज थांब असा आवाज देत असतो, परंतु भूमी अजिबात थांबत नसते. ती अगदी वाऱ्याच्या वेगाने पळत चाललेली असते. आकाश तुला काहीच होणार नाही, असं म्हणून ती धावत असते. आता समोरून गाड्या वगैरे पण जात असतात, भूमीचं अजिबात लक्ष नसतं आणि भूमी ही धावत असताना संकर्षण तिचा अगदी जोराजोरात पाठलाग करत असतो. आणि भूमी धावत धावत आता आकाशच्या घरापर्यंत पण येऊन पोचलेली असते आणि ती दरवाजा वाजवते आणि आकाश आकाश असा आवाज देऊन तिथून ती दरवाजा उघडते. आणि दरवाजा उघडल्यानंतर संकर्षण तिच्या मागेच असतो. भूमी प्लीज थांब असा आवाज तिला करत असतो आणि त्याच वेळेला तो आवाज करत असताना पटकनच भूमी दरवाजा उघडते आणि दरवाजा उघडल्यानंतर आकाश कुठे आहेस तू, असं म्हणून ती आता धावत धावत येते. तेव्हा मग मनू येते आणि म्हणते की ताई काय झालं अगं, असं का घाबरली आहेस तू. ती म्हणते की मनू आकाश कुठे असं म्हणून ती ओरडत असते. तेव्हा मग ती म्हणते की आकाश भाऊजी त्यांच्या रूममध्ये आहेत, काय झालं, असं म्हणून ती तिला आता बोलवत असते. त्याच वेळेला मग आकाश येतो आणि म्हणतो भूमी अगं काय झालं, तू अशी का घाबरली आहेस. तेव्हा भूमी म्हणते आकाश तुला काही झालं तर नाही ना. तेव्हा तो म्हणतो की नाही, मला काहीच नाही झालं आहे. तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश पण असं TV चॅनलवर काय दाखवत होते, मला कळत नाही आहे. आकाश तू ठीक तर आहेस ना, तू सुखरूप आहेस ना, असं ती विचारत असते. त्यावेळेला मग आकाश म्हणतो की हो भूमी मी ठीक आहे, काहीच काळजी करू नको, सगळं काही ठीक आहे. तेव्हा मग भूमी म्हणते की नाही आकाश, मला TV चॅनलवर न्यूज निघाली की तुझ्यावर कोणीतरी हल्ला केला आहे, त्यामुळे मी घाबरले आणि म्हणून मी धावत धावत आली आहे. तेव्हा मग तो म्हणतो भूमी हे बघ नको काळजी करू, सगळं ठीक आहे. तेव्हा आता ती देवाजवळ योगेश्वरीजवळ हात जोडून म्हणते की आई योगेश्वरी, माझं म्हणणं तू खरं केलंस, माझ्या आकाशला काहीच झालं नाही, माझा आकाश अगदी सुखरूप आहे, असं म्हणून ती रडत रडतच त्याच्याकडे येते आणि त्याच्या गालावरून हात फिरवत असते. तेव्हा मग मानसी विचारते की भाऊजी हे सगळं काय आहे.
तेव्हा मग तो म्हणतो की हो, माझ्या आता लक्षात आलं आहे भूमी इतकी इन्सिक्युअर का झाली आहे. कारण न्यूज चॅनलवर बातमी दाखवत आहेत आकाश महाजन याची हत्या केली गेली आहे. आणि माझ्या 1-2 मित्रांचे पण मला खरं तर फोन येऊन गेले. पण ही सगळी बातमी ना फेक आहे. म्हणजे ॲक्च्युली न्यूज चॅनलवाल्यांनी एका न्यूज चॅनलने दाखवली तर ते सगळ्यांनी कव्हर करायला सुरुवात केली. पण ॲक्च्युली आकाश महाजन हा दुसराच कोणीतरी आहे. परंतु त्यांनी ते तसं मेन्शन पण केलेलं नाही आहे की कोण आहे म्हणून. त्यामुळे इतका सगळा गोंधळ उडाला आहे. आणि मला फोन पण यायला लागलेत. तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश खरंच हे सगळं कसं घडलं? तेव्हा मग तो म्हणतो की भूमी घाबरू नकोस, यामध्ये त्यांची काहीच चूक नाही आहे. ॲक्च्युली त्यांनी ते मेन्शन केलं नाही त्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम झाला. आणि त्याच वेळेला मग आता आकाशला ती म्हणते की आकाश तू सुखरूप आहेस आणि ती त्याला मिठी मारते. आणि मिठी मारल्यानंतर मानसी पण बघतच राहते कारण तिला माहीत असतं की किती काही झालं तरी आकाश भाऊजींवरचं भूमिताईचं प्रेम हे कधीही कमी होणार नाही आहे. तेव्हा मग ती मिठी मारून म्हणते की आकाश मला माहीत होतं की कधी काही होऊ शकणार नाही. तुम्ही जिवंत आहे तर कुठेतरी तूही व्यवस्थितच असशील. आकाश म्हणतो की हो भूमी, अगं असं कसं होईल? ज्याच्याबरोबर भूमी आहे, ज्या व्यक्तीवर भूमीचं प्रेम आहे त्या व्यक्तीला कसं काय होऊ शकतं? तुझी काळजी असते ना आमच्यासोबत, त्यामुळे मला काहीच होणार नाही आहे. तू नको काळजी करूस. आकाश आणि भूमी हे दोघांना कधी काही होणार नाही आणि जर ते कधी काही झालं तर ते एकमेकांना आधी समजेल. असं म्हटल्यावर आता भूमीला तो शांत करत असतो आणि त्याच वेळेला भूमी पण खूप रडत असते. आणि त्याच वेळेला भूमी आता अशा प्रकारे प्रेम व्यक्त करत असताना मानसीला पण खूप आनंद झालेला असतो. कारण कित्येक दिवसांनी भूमी घरी येऊन तिने तिच्या मनातलं सगळं काही व्यक्त केलेलं असतं. आता इथे आकाश हा शांत होतो आणि भूमीही स्वतःला सावरते आणि मग तिच्या लक्षात आलेलं असतं की जे काही घडतं आहे आकाश व्यवस्थित आहे, परंतु ती या सगळ्यामध्ये वावत गेली आहे. खरं तर तिला प्रेम दाखवायचं नसतं. ती शांत होते आणि संकर्षण सगळं बघतो. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ही मानसी म्हणत असते की ताई प्लीज अशी निघून नको जाऊस, प्लीज इथे थांब. आता तुझ्या लक्षात आलं असेल ना की तुझं आकाश भाऊजींवर किती प्रेम आहे, मग तू असं का करतेस? का त्यांना सोडून इथून निघून जातेस? त्यावेळेला मग मानसीला ती म्हणते की नाही, काही झालं तरी मला इथून जावंच लागेल. पौर्णिमा रागिनीला म्हणते की आई आपण एक काम केलं तर, म्हणजे ना आपण एक काम करूया, म्हणजे आकाश तर आता अडकेलच यामध्ये, भूमीला संपवूया, त्याच्याबरोबरच त्या संकर्षणलाही संपवायचं. म्हणजे त्या संकर्षणच्या खुनाचा आळ आहे ना तो आकाशवर आला पाहिजे. म्हणजे सगळंच आपल्या बाबतीत चांगलं होईल ना. संकर्षण हा जाईलच कायमचा, भूमीची पण बॅद मागची जाईल आणि आकाश यामध्ये सगळा कायमचा अडकूनच जाईल. त्यानंतर मग ओजस हा भूमीला येऊन घरात विचारतो की भूमी आई मला सांग की हा आकाश कोण आहे? काल तू त्याचं नाव घेत होतीस. नंतर मग भूमीला काय बोलावं काही सुचत नाही. भूमी लॅपटॉपमध्ये गायकवाड सरांनी जे फुटेज पाठवलेलं असतं ते फुटेज बघायला घेते आणि ते बघत असताना तिच्या बंगल्याचं फुटेज असतं आणि जी गाडी असते त्या गाडीला ब्रेक फेल केलेले असतात ते त्या दीपकने केलेले असतात. हे सरळ सरळ दिसत असतं. भूमी म्हणते की म्हणजे माझ्या बरोबर अंदाज लक्षात आला की हे सगळं याच माणसाने केले आणि मी जर संकर्षणला दाखवलं तर त्याच्या लक्षात येईल की हा ॲक्सिडेंट आकाशने केलेला. आता या सगळ्यामध्ये आकाशची चूक नाही आहे हे संकर्षणला भूमी सिद्ध करून दाखवेल का, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.